लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण आगरगाव येथील भैयासाहेब इंगळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथे समर्थ लहानूजी बाबांचे एक मंदिर आहे. आकर्षक अशी मूर्ती आहे या मंदिरामध्ये. आणि आज येण्याचं औचित्य असं की दरवर्षी या शेतामध्ये मंदिर परिसरामध्ये सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येते आणि आजचा या सुसंस्कार शिबिराचा समारोपीय दिवस आहे. सर्व मंडळी इथे हजर आहे, शिबिरार्थी हजर आहेत, इंगळे मॅडम हजर आहे. मॅडम जय गुरु. जय गुरु. शिबिराचा कुठला दिवस आहे आजचा? सांगा. 15 दिवस आहे. 15वा दिवस आहे. विविध उपक्रम इथे साजरे झाले गेले 15 दिवस. आजचा शेवटचा समारोपीय दिवस. पहाटे 4:30ला मुलं उठतात. अच्छा. तेव्हापासून शिबिरामध्ये किती विद्यार्थी सहभागी आहेत? मुलं 36 आले होते, पण 6 गेले काही कारणानं. अच्छा. 30 आहे. हो, वेगवेगळ्या गावचे परिसरातले आहेत. वेगवेगळे आगरगावमधले आणखी काही आगरगावचे आहे, देवळीचे. कळसगावचे आहे, अच्छा. देवळीचे आहे हो का? आणि रायपूरचे आहे. हो का? बरोबर. सगळं आणि निवासी शिबिर आहे ना? निवासी. अच्छा. बरोबर. किती वर्षापासून इथे आयोजन होत असते हे शिबिराचं? 9 वर्ष झाले. 9वं वर्ष. 9वं वर्ष शिबिर. आणि मंदिराला जवळपास स्थापना कोणत्या वर्षीची आहे? ते 12ला काहीतरी 2012 12 त्यांच्या असतील. रामकृष्ण दादा अत्रेंच्या असतील. त्यांच्याच हस्ते स्थापना पण झाली महाराज. अच्छा. आणि जेव्हा मूर्ती बसवत असताना हो त्यांनी म्हटलं होतं, हो म्हणे आपण ही मूर्ती तर बसवतो, हो पण आपल्याकडून जर बाकी मूर्ती घडत असल्या तर या मूर्तीचं हो हो साफल्य झालं. बरोबर. असं त्यांचं म्हणणं आहे. सुसंस्कारी माणूस घडणं आवश्यक आहे बघा. ही तर मूर्ती आपण बाबांची बसवली आहे, तेव्हापासून इथे शिबिराचं आयोजन केलं आहे त्यांची प्रेरणा घेऊन. अच्छा. फार चांगलं आयोजन आहे आणि सुंदर असं वातावरण आहे. अनेक शिबिरार्थी इथे सहभागी झालेले आहेत बघा. अगदी थोड्याच वेळात समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. तुम्ही इथे ज्या शिबिराला हजर आहात तर नित्यनेमाने हजर आहात का? किती दिवसापासून हजर आहात? नाही, मी समारोपी कार्यक्रमाला चाललो आले आहे. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. माझं नाव प्रमोद भोंगे, मूळचे राहणार कुळगाव तालुकाचे सेवाधिकारी, देवळी तालुक्याचे सेवाधिकारी, वर्धा जिल्हा उपसर्वाधिकारी आणि वर्धा जिल्हा उपसेवाधिकारी आहे. ग्रामगीताचारी आहे. इथे 22 एप्रिलपासून शिबिर सुरू आहे. सुरू झालं. तर या शिबिरामध्ये आमचा एक दिवस ग्रामजयंतीच्या निमित्तानं आम्ही इथे दिला होता. 30 तारखेला. 30 एप्रिलला. 30 एप्रिलला नाही, 28 28ला. 28ला. 28 तारखेला दिला होता. मुलांना काही मार्गदर्शन आणि ग्रामजयंतीचं महत्त्व काय आहे, हो हो ग्रामजयंती आपण कशासाठी करतो बा, याच्या मागचा उद्देश काय आहे, हो. हे सर्व पोरांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता समारोप आहे आजचा. समारोप 15वा दिवस आहे आजचा. आजचा 15वा दिवस आहे. आणि दरवर्षी तुम्ही येत असता का इथे? दरवर्षी येत असतो. काही मार्गदर्शन दरवर्षी राहतेच आमचं. अच्छा. बरोबर. परंतु आम्ही 15 दिवसातनं 2 दिवस देतो. 2 दिवस देता. नित्यनेमानं दररोज नाही देऊ शकत. दररोज नाही देऊ शकत. बरोबर. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक भगत, मूळचे राहणारे पुलगाव, कुलगावचेच आहे. बरोबर. राष्ट्रीय कीर्तनकार हो. आणि प्रबोधन वगैरे करत असतो. इथे आज पहिल्यांदाच आले का? नाही, काल आलो काल आले. आणि 28 तारखेला. अच्छा. मुलांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन. काल प्रार्थनेवर भाषण झालं, आज ध्यानावर भाषण झालं, हो. त्याच्या अगोदर मध्यस्थरी भाषण झालं. अच्छा. 28 तारखेला झालं. मुलांना चांगलं मार्गदर्शन केलं, इथून शिकून काय काय करायचं, काय काय नाही. बरोबर आहे. हां. हो. घरी गेल्यानंतर आईवडिलाचा आदर्श पाळायचा हो आणि आईवडिलांना सांगितलेले कोणतीही कामं हो करायचे, प्रामाणिकपणे करायचे. आणि भविष्यात हे जर तुमच्यावर संस्कार शिबिर झाले, हो. तुम्ही तुमच्या आईवडिलाला म्हातारे होईपर्यंत म्हणजे जीवनभर हो चांगले वागवाल. बरोबर. आणि जर चांगले संस्कार जर नाही झाले तर मग वृद्धाश्रममध्ये पाठवा. आजच्या काळात काळाची गरज आहे नाही. काळाची गरज आहे. हां. विज्ञानासोबत अध्यात्माची जोड असणं आवश्यक आहे. आणि त्या मानानं इथे तोच उद्देश ठेवून या मुलांना, लहान मुलांना घडवण्याचं कार्य गेल्या 9 वर्षापासून इथे सुरू आहे म्हणतात. बरोबर. दादांनी मला बरेच दिवसाचं बोलवलं होतं आणि आज योग आला. आपल्या लहानूजी स्वानुभव नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे.
त्या चॅनल अंतर्गत ज्या ज्या लोकांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोठे गुरुबंधू समर्थ लहानोजी बाबा यांना पाहिलेलं आहे प्रत्यक्ष, त्यांच्या मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून घेतल्या जाते आणि बाबांचे जे काही आदर्श आपल्याला सुप्त रूपाने आपल्यात रुजवले आहे त्याचं पालन व्हावं बा आणि तरुण पिढीपर्यंत ते विचार पोहोचले पाहिजे, हा एकमेव प्रामाणिक उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली. जेणेकरून ज्या लोकांनी आता पाहिलेलं आहे, जसं भैयासाहेब इंगळे आहेत, यांनी बाबांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या शेतातली जी विहीर आहे ती बाबांच्या आशीर्वादानं झालेली आहे आणि त्या प्रित्यर्थच इथे मूर्तीची स्थापना करण्यात आहे. तर हे आदर्श आणि आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ज्या संतांना अंधश्रद्धा पसंत नव्हती, अंधश्रद्धा मुळीच पसरवायची नाही, त्यांचे जे काही साक्षात्कार आहेत, जे चैतन्यरूपी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे, त्या माध्यमातून आपल्याला तरुण पिढीला घडवायचं आहे आणि अध्यात्मावर श्रद्धा, भक्ती आणि विश्वास असला पाहिजे बा. त्या बळावर काय अशक्यप्राय गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते, असे एक आदर्श तत्व घेऊन, हेतू घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली. त्या अनुषंगानं कारण महाराजांनी म्हटलेलं आहे हो. का प्रयत्न मानव होई उन्नत, गावाची नवे हलवे दिक्प्रांत, ही अनुभवाची मात विसरू नका तुकड्यामध्ये. ग्रामगीतेमधलं म्हटलं आहे का प्रयत्न जर आपण केले यासाठी प्रयत्न करावे आपण निर्वावे देवाचे थोरपण, अंगा येईल अहंकार म्हणून देव मध्यस्थी घालावा. हा जो गुरुदेवाचं जे स्थान आहे कशासाठी आहे तर याच्यामुळे येणारी जी पिढी आहे त्यांना चांगले संस्कार मिळाले पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान के सहयोग से सब हो सुखी हाच उद्देश घेऊनच लहान लहान कच्ची माती आहे, तिला जर आपण ज्या पद्धतीनं रूप देऊ तशा पद्धतीने ते घडेल. आणि हेच कार्य राष्ट्रसंतांनी जसं अध्याय आहे, जीवन शिक्षण आहे, जीवन कला आहे, धर्माध्ययन आहे, जसे ग्रामगीतेमध्ये संपूर्ण अध्याय 41 अध्याय, तर त्यामधून मुलांच्या संस्कारावर धर्माध्ययन आहे, आश्रम धर्म आहे, त्यांचं ब्रह्मचर्य आश्रम कसं असावं, भजन प्रभाव आहे. भजन प्रभाव हा तर सर्वसामान्य माणसासाठी आहे, परंतु काही असे अध्याय आहे की ज्याच्यामध्ये फक्त लहान मुलावरच संस्कार कारण लहान जे मुलं आहे आजचे सानं मला उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी. आणि ते उत्तम गुण कशामुळे मिळते, संस्कार शिबिरामुळे. नाही तर मग मुलगा जरा वयात आला त्याची वागू लागला, बालपणीच भोगी तारुण्य आला, जन्म गेला दुःखी, मग त्यांचा हा जन्म दुःखी जावं नाही याच्यासाठी हे नितांत आणि काळाची गरज आहे संस्कार शिबिर. आणि हे संपूर्ण गुरुकुंजाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे कार्य चालू आहे त्या गुरुकुंजाचाच एक प्रचारक म्हणून सांगतो, तर त्या ठिकाणी हेच चालू आहे. कारण शाळा मुलांच्या संपलेला असा सुट्ट्या लागल्या तर त्यांचा हा पिरियडच असतो आपला, फावला जो वेळ आहे चांगल्या कार्य लागावं आणि जेणेकरून त्यांची एक प्रकारची नवीन जी वाटचाल आहे, एक पायरी समोरची चांगली पद्धतीने त्यांची बांधणी व्हावी, हा एक उद्देश आहे. आणि राष्ट्रसंतांनी सांगूनच गेलं आहे की माझा वैयक्तिक जन्म उत्सव साजरा नका करू, तर ग्राम जयंती म्हणून साजरा करा. ग्राम जयंती म्हणजे ग्रामाची शुद्धी, त्याच्यामध्ये आपली स्वतःची शरीर शुद्धी आहे, देह शुद्धी झाला तर आपण दुसऱ्याचं चांगलं करू शकतो. बरोबर. ग्रामाची शुद्धी म्हणजे कसं आहे, गाव हा शुद्ध आरसा असतो, जे दाखवाल ते दिसेल सर आणि जे कराल ते करील कसा गाव आमचा, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला घडवाल तसा ते गाव होईल, असं आहे. तर आता अगदी थोड्या वेळामध्ये समारोपीय कार्यक्रम सुरू होईल. बरोबर. तर दादा फार फार आभारी आहोत तुमचा, जे काही सुसंस्कार शिबिर करता तुम्ही मार्गदर्शन करता आणि त्याबाबत सविस्तर माहिती, उद्देश सुसंस्कार शिबिराचा याच्याबद्दल तुम्ही जी काही माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी बाबा, समर्थ लहानोजी महाराज की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, परमहंस आडकोजी महाराज की जय, सब संतन की जय.